राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, शरद पवारांचा आरोप। सातारा जिल्ह्यासह राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्ध, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष आहे। या प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा थेट इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे। सातारा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पवार शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाले। पुणे, बेंगलोर येथील एका हॉटेलच्या दालनामध्ये हा मेळावा रंगला। यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचे 6 मतदारसंघातील सदस्य यावेळी उपस्थित होते। पवारांनी यावेळी इंडिया आघाडीच्या सदस्यांची बैठक घेतली, तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना पवार म्हणाले, राज्यामध्ये पावसाचे अनुशेषामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे। सध्या माणसांच्या हाताला काम, दुष्काळग्रस्त भागांमध्ये चाऱ्याची सोय आणि पाण्याची उपलब्धता या घटकांची गरज आहे। राज्यात 13 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे। तत्कालीन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। कृषी मंत्री असताना फळबागांच्या अनुदानासंदर्भातही आम्ही धोरणात्मक भूमिका घेतली। मात्र राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय लोकसभेच्या राजकीय रणधुमामुळे होताना दिसत नाही। राज्य सरकारचे राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष झाले आहे। या संदर्भात योग्य उपाययोजना झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्हाला प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।